सुरेश धस आणि त्यांच्या ह्या भूमिका ह्या कशासाठी आहेत मी त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले. मनोज जरांगे पाटील यांचं जे प्रभुत्व होतं त्याला चेकमेट देण्यासाठी त्यांना उभं केलं गेलं आहे का हा प्रश्न मी त्यांना विचारलेला आहे. कारण जे दिसतंय ते आधी मनोज जरांगे पाटील एकटे स्टेजवरती असायचे, आता सगळ्या नेत्यांमध्ये मनोज जरांगे पाटील दिसत आहेत. मग त्याच्यातून स्पर्धा लागली आहे का? तू जास्त आक्रमक बोलतो की मी जास्त आक्रमक बोलतो? स्पर्धा लागली आहे का? माझं असं म्हणणं आहे, ठीक आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले घरात घुसून मारा. अरे तुम्ही एवढं अस्वस्थ व्हायची काय गरज आहे? मी असतो समजा ह्या समाजाचा लीडरनी किंवा जे कोणी असतील त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं सांगू? मनोज जरांगे पाटील ज्या क्षणाला म्हणाले ना घरात घुसून मारा, त्याच दिवशी सगळ्या लोकांनी घराची दारं उघडी ठेवायला पाहिजे होती आणि घरात रांगोळ्या काढायला पाहिजे होत्या घराच्या समोर, वेलकम. कारण गांधीगिरी आणि आम्ही ताट घेऊन तयार आहोत.